ती काय पॅक केलंय त्याला भारी कडतंय आपलं मस्त पैकी आज लय भारी उकाळ आहे ते ड्रम उचलावा त्याला पागायचं ती अशा प्रकारे बघा केंड अशी बांधून ठेवते कापड ते कशी 5 केंड कडवलेले आता एकच एवढं तर एक पण नाही राहिलं आता काय लागतं ऊन काय आपल्याला माहिती नाही का त्याची दोरी बघावं त्याला दोरी टाकावं लागत त्याला बांधावं लागत गरम पटपट कळत या नाहीतर कसलं भारी उकाळ भाऊ कशाला बर ते तोडावं लागेल त्याला हे थोडस खाली जाईल म्हणून म्हणते या ती भरायचंय आता ही 5 केंड भरायच्या 5 केंड भरायच्या ती काही इथं एक असायचं राहिले चला वाटायला या पांडुभाऊ आता खाली गाळ राहिला काढावं लागेल घरावर हलवा थोडं हलवलं म्हणजे थोडस खाली गाळाचं हळू हळू थोडा गाळ काढून घ्यावा लागत चांगले कपडे घालून काय करायचंय वय चांगले कपडे तुपाने कसली होते गरम गरम लय भरे पटापटा गळते गार झाले नाही गळ त्यातच झाले असते ना अर्धे अर्धे खेळ का नसते आज लय उकाळे भारी भारी त्याला वारा नाही ना वारे असल्यावर मग काय कळत नाही होता पटकीन लगेच कशाला सगळं काढायचंय नाही टाका की तेवढं त्या कापड भिजली नाही तर म्हणून राहू दे मी काढते
ती वाळले नाही कापड म्हणून काढले नाही तर लागन खाली वाटा मग ती परत हे करू हा आता नाही लागायचं आता हे करून देऊ म्हणजे त्यातली विहिरी काढून घेते राजा ती गरम झालं ना मग टाकू तवरती ही का टाक दोन्ही टाका ह्याच्यात परत परत कढवून घेतलं मग हळू तिकडे घे वाटायचं थोडं नको आता ती टिपू बसेल ना का नाही बसायची अर्धी वाटा तर मी ह्या कापड बांधते त्यांना त्या कॅन्डाने आता ही दोनच किंड राहिली असतील ही आहे का ही चांगलं आहे ना काय तिकडचा जागा आला पलीकडनं आणि ती उलटानं दे माझ्याकडं थोडा गोळ करतोय पटापट आज वार नाही त्यामुळे उकाळते पक्का नका कसं उकाळ होत राग आला तू नेती का खायचं नाही चहा तर म्हणा चहा तिकडून जा नाही का ग तिथं कशाला भरावलं असेल खोडील पण सारखा आर्यनच्या वरच्या कोड्या कुकर मग तू पण भरावलंय म्हणलं का भरावलंय आता लगेच तिकडे कुठं तिकडे सरपंच गेला हा बस चालेल मग आहे हटो काय घ्या आणि तिकडं कुठं दाखवायचं सरपंच ठीक आहे तिथं तिथे बसली बघत त्यांना काय करायचं लोकेशन लागतं का आपली चूल आहे सगळ्याला माहिती चुलीवर काढावं त्या चुलीवरला तूप कसलंय माहिती सगळ्यांना तर असू द्या सगळ्यांनी चेष्टा झाली आता बघा असं चुलीवर आपण तूप काढावतो या मस्त असं आणि एकंदरीत कॅमेरा मी तिकडे लांब ठेवला तर सेल्फी मी काढते तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सगळ्यांनी मला सांगा आणि एक नंबर आपलं माऊलीचं तूप आहे एकदा घेऊन बघा हे असं उन्हात काढवावं लागतंय बघा हे ऊन लागते नाही बघा का ना मी सांगते का तुम्हाला काढल्यावर तुम्ही उद्या सांगता मला कारण अनुभव आहे आपल्याला काळ कधीच होणार नाही आपण गाळतोय ना ब्लाऊज पीसने त्यामुळे काही कचरा बिगरा काय जाणार शेवट मध्ये लागतंय जाळ लागला की मी त्याला आता वारं नाही करून आलं का नाही वारं हा तुम्हीच म्हणला मागाशी
पडत. मला वाटतं पांडव आपण यातच तुपाची हे ठेवू. गरम तूप आहे ना त्यातच ठेवायचं. नाही गाळून हे झाल्यावर तिकडे नेतात ना राडा. हा लागण असं न्यायचं तिकडं. एक एकच कॅन न्यायचं लागण असं. तुपाने लय कपडे बिपडे सगळे मळून जाते. मला आता 5 केंड काढवायचे. आता हे दुसरं पातेल बघू शकता. मस्त असं तूप आहे. एकदा ऑर्डर टाका. नंबर सांगते 70 20 18 46 21. तर एकदा घेऊन बघा कसं वाटतंय काय तुम्हाला ते. मस्त असं तूप आहे आपलं माऊली तूप. तुम्ही म्हणता मी पसारा आणि राडा पण काय नाही. आपण हे सगळं गाळल्याशिवाय घेत नाही. त्याच्यामुळे ब्लाऊज पीस तुम्ही इथं बघू शकता. जी काय आहे ती ओरिजिनल आहे. कसली विषय नाही त्यात. आणि तुम्हाला तर दाखवते मी प्रत्येक गोष्ट दाखवत असते. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आता आजकाल चाललंय खूपच भेसळ सापडते. आपल्याकडे कसली भेसळ नाही. त्याच्यामुळं काही लोकांनी प्लॅन्ट ही बंद करून ठेवले. पण आमचा प्लॅन्ट चालू आहे. आमचं सगळंच प्रोडक्ट चालू आहे. पनीर चालू आहे. सगळं चालू आहे. तरी आपली कसली भेसळ नसल्यामुळे आम्हाला कसली भीती नाही. त्याच्यामुळं एकदा तुम्ही आपलं हे सगळं प्रोडक्ट एकदा घेऊन. पण पनीर हे लांब येत नाही. श्रीखंड येऊ शकतो. गुलाबजाम येतात. पेढे पण येतात. आणि कुरडई तर माहितीच आहे. कुरडई कोणाला घ्यायची असेल तर घेऊ शकता. एक 10 ते 15 किलो कुरडई शिल्लक राहिली तर परत पाऊस पडल्यावरती कुरडई नाही टाकायची असली ऑर्डर तर आताच टाकू शकता. तर एवढ्या गोष्टी मी सगळ्यांना बाय बाय करते. बाय बाय.